नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही बनवणार आहोत आल्यापासून आलेपाक। तो आपल्याला कशा सुंदर तयार झालेत ना आलेपाकाच्या या वड्या। हे पहा, हे अशा प्रकारे आपल्याला आलं घ्यायचं आहे। मी जवळून का दाखवतोय कारण का आलेपाक बनवण्यासाठी आलं अशा प्रकारचं निवडायचं। हे आलं चांगल्या प्रकारे धुवून मिठाच्या पाण्यात चांगल्या प्रकारे धुतलंय आपण पाहू शकता। आणि हे धुतल्यानंतर चांगलं असं कोरडं केलेलं आहे। आणि हे कोरडं केल्यानंतर ह्याच्यावरची साल काढूया आपण। छोटे छोटे पीसेस कट करायचे आणि आपण ह्याच्यावरची ही साल असते ना बघा, अशा प्रकारे ही काढायची। चला, सर्व प्रकारे आपण ह्या आल्याची साल काढून झाली। मग मी आपल्याला हे म्हणजे संपूर्ण आलं दाखवतो कशा प्रकारे हे साफ केले आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व आलं सोलून घ्यायचं आहे। आल्याच्या वरती जी साल असते ना ही सालं आहेत आल्याची। आणि ह्या डिशमध्ये आम्ही सर्व आलं सोलून घेतलेले आहेत। सर्व आलं हे साफ करून झालेलं आहे। बघा, जवळून दाखवतोय। अशा प्रकारे आपल्याला सर्व आलं सोलून घ्यायचं आहे। सर्व आलं सोलून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आलं सोलून घ्यायचं आणि मग ह्या सोललेले आलं ह्या डिशमध्ये ठेवायचं। हे आल्याची जी साल आहे ती बाहेर फेकून द्यायची किंवा झाडांना हे सुकवायची। झाडांच्या कुंडीमध्ये पण हे खत म्हणून वापरलं तरी चालेल। आणि हे जे आहे ना हे सोललेलं आलं आहे। ह्या सोललेल्या आल्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे। असे मध्यम आकाराचे जरा छोटे मोठे आल्याचे तुकडे करायचे। मिक्सरमध्ये काय अख्खं आलं आपण टाकलं तर मिक्सरचं भांडं खराब होऊ नये म्हणून। बाकी काय आपण कोणत्याही पद्धतीने आल्याचे तुकडे करून मिक्सरला लावणं हे गरजेचं आहे। आपण हे आलं या मिक्सरच्या भांड्यात बारीक करण्यासाठी टाकूया। म्हणजे ह्या मिक्सरच्या भांड्यात आलं टाकून आपण जरा मिक्सर फिरवून आणला की आलं चांगलं असं बारीक होईल। आणि मग आपल्याला ह्या आल्यापासून आलेपाक करता येईल। आलेपाक कसा करायचा हे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे पहा, आलं आम्ही चांगलं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे। आणि हे भांडं दाखवतो, आल्याचं भांडं जे आहे ना ते सुद्धा म्हणजे झाकण जे आहे ना त्या झाकणाला जे लागलेलं आलं आहे ते सुद्धा आपण भांड्यात काढून घेतलेलं आहे। हे बाजूच्या बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आपण पाहू शकता सर्व आलं आम्ही या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आपण जरा हे आलं कालवून घेऊया। आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण आलं बारीक करून घेतलं ना त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी टाकायचं आणि तेच पाणी आपण ह्या आल्यामध्ये जरा मिक्स करायला वापरायचं। आणि अजून एक्स्ट्राचं पाणी पण आपल्याला वापरायचं आहे। 1 ग्लासभर पाणी आपल्याला ह्या आल्यामध्ये ओतून चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। थोडंसं 1 ग्लास पाणी आम्ही ह्या बारीक केलेल्या आल्यामध्ये जरा टाकून चांगल्या प्रकारे ढवळून घेतलेला आहे। पण एकदा ढवळून घेतल्यानंतर हा बाउल हलवायचा नाही। 1 तासासाठी तसाच ठेवायचा। 2 तासासाठी ठेवलं तरी चालेल। 1 तासासाठी आम्ही झाकून ठेवलं होतं, पण 2 ते 3 तासासाठी आम्ही हे झाकून ठेवलं। झाकण काढून पाहूया। यामधील फरक आपल्याला दिसतच आहे। ह्या पाणी जे आहे थोडंसं लालूच रंगाचं झालं आहे। आपण हे ह्याच्यात ओतून घेऊया। आता ह्याच्यात ना मी परत वरचं निव्वळ पाणी आहे ना असं अलगद घालते। आपण पाहू शकता ही प्रोसेस। त्याच्यावरती हे निव्वळ पाणी गाळून घेत आहोत। हेच घ्यायचं आहे। सगळं आल्याचा चोथा म्हणजे आलं जे आपण मिक्सरला लावल्यानंतर आम्ही या बाउलमध्ये 2-3 तासासाठी जे झाकून ठेवलं ना त्यामागचं खरं कारण आपल्याला सांगतो। हे जे चिकटलेलं आहे ना
हे जे दिसत आहे ना आपल्याला, हा जो भाग आहे ना हा आल्याचा डीक आहे, डीक. हा बघा, हा आल्याचा जो भाग आहे ना हा आल्याचा डीक असतो. चमच्याने वर करून आपल्याला मी दाखवत आहे, म्हणजे चमच्यात घेतलं आहे हे बघा. अशा प्रकारे आम्ही हा आल्याचा डीक बाजूला केलेला आहे, तो आपल्याला टाकून द्यायचा असतो. म्हणजे ह्या डीकामुळेच आपला घसा खराब होण्याची शक्यता असते. आल्यामुळे घसा सुधारतो. हे जरी सत्य असलं तरी आल्यामध्ये जो डीक असतो ना तो डीक काढून टाकायचा अशा प्रकारे, आणि मग आपण हे आले पाक बनवण्यासाठी वापरायचं आलं. आणि आलेपाक, हा आलेपाक खाल्ल्यावर कोणत्याही प्रकारे खोकला होणार नाही. घशाला खवखव होऊ नये म्हणून आपण हा डीक काढून टाकायचा, चीक काढून टाकायचा. तर ह्या वेळेला आजीच्या सांगण्याच्या पद्धतीनुसार आम्ही आल्यापासून आल्याचा डीक, चीक वेगळा केला आहे. आलेपाक बनवण्यासाठी आम्ही याच्यात जे काय पाणी घेतलं होतं ना ते संपूर्ण या कढईत काढून घेतलं आहे. यापासून आलेपाक बनवायला सुरुवात करूया. हे गरम होईपर्यंत आपण जरा या ठिकाणी वाट पाहूया. आपण पाहू शकता या ठिकाणी जे आल्याचं किस घातलेलं हे जे पाणी आहे ना त्याला उकळी आलेली आहे छान प्रकारे, आपण पाहू शकता. चला सुरुवातीला आपण यामध्ये जरा ढवळूनच घेऊया, जरा त्याच्यातलं पाणी निघून जाऊ दे, आणि मग नंतर जरा आटत आलं ना पाणी, आल्यामधून पाणी कमी झालं तर मग आपण आलेपाक बनवायला साखर, गूळ, वेलची वगैरे टाकूया. पाणी आपल्याला ह्या कढईमधलं आपल्याला आटवायचंच आहे, पण तोपर्यंत आपण एक काम करूया. ही जी 1 वाटी साखर आहे ना ती 1 वाटी साखर या आल्याच्या या भांड्यात ओतूया आणि जरा ढवळूया. आणि मग तो गूळ सुद्धा आहे ना 1 वाटी गूळ सुद्धा यामध्ये किसलेला आम्ही ओतलेला आहे, जेणेकरून आलेपाक चांगला होईल. आलेपाक बनवण्यासाठी आल्याचा जो किस होता ना तो 1 वाटी होता, आणि 1 वाटी आल्याच्या किसाला आम्ही 2 वाटी साखर वापरण्याऐवजी 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ वापरला आहे. आणि हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे. आपण पाहू शकता थोडं थोडं हे मिश्रण आटलं आहे. आणि हे आलेपाक आपण बनवत आहोत ना, जरा ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप आपण यामध्ये जरा टाकायचं. वाव, खूप सुंदर आलेपाक या ठिकाणी तयार झालेला आहे. आपल्याला जरा अजून ते बघायचं आहे. तसं आपल्याला अधूनमधून चांगल्या प्रकारे ढवळून हे पाक घट्ट करून घ्यायचं आहे. अजून पाणी याच्यातलं कमी व्हायला द्यायचं. पाक जितकं जास्त घट्ट होईल ना तितके जास्त चांगले आपल्या वड्या म्हणजे आलेपाक बनतील. सर्दी नाही होणार आणि खोकला तर नक्की नाही होणार. हे बघा, एवढं पाक घट्ट होईपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे. बाजूबाजूने बघा, पाक ढवळत असताना ते सुकतंय, याचाच अर्थ आपण हे मिश्रण योग्य केलेलं आहे आणि यापासून आपण पाकाच्या वड्या बनवू शकतो. चला हे ताटात घेऊन याच्या वड्या बनवायला घेऊया. आम्ही परातीला जरा चांगल्या प्रकारे तूप लावून घेत आहोत. हे बाजूच्या कढईमधलं हे मिश्रण जे आहे ना ह्या ताटामध्ये आम्ही टाकत आहोत. अशा प्रकारे मग आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे जरा आहे ना पाक हे करून घ्यायचं. बघा, ह्या वाटीला जरा तेल लावून घेतलं आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये जरा अशा प्रकारे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आलेपाक पसरवायचं. चला, हे गरम असतानाच आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. चला सुरीच्या साहाय्याने कटिंग करून घेऊया. बनवताना ही बाजूची ढेकळी जरा वेगळी झाली, त्याचं पाक लगेच बनलं. चला हे कापायला घेऊया. आपल्याला ज्या मापाने बनवायचे आहे त्या मापाने बनवा. आहे. चला
आले पाक चांगल्या प्रकारे सुकलेला आहे बघा. अशा प्रकारे हे चौकोन आम्ही या ठिकाणी आले पाकाचे केले. सुरुवातीला हे आपल्याला काढून वेगळे करून दाखवले आणि ही ढेकळी काय झाली माहिती आहे का, ही ढेकळी जरा सुरुवातीला लवकर सुकली त्याच्यामुळे आम्ही कटिंग केली नाही. एक एक वेगळे चला जरा एक सुटसुटीत करून घेऊया. हे आपली आले पाकाची वडी. वाव बघा काय लाईन आली आहे. वाव चला कशी सुंदर तयार झाले ना आले पाकाच्या ह्या वड्या. अशा वड्या बनवायच्या. चला या बाजूच्या बशीमध्ये ठेवूया. हे इथेच ठेव. बशीमध्ये ठेवून दाखव. वाव खूपच सुंदर असे आले पाकाच्या ह्या वड्या बनल्या आहेत. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना नक्की घरी करून पहा. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा.